हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका जबरदस्त भागामध्ये। तर मित्रांनो, आता या सिरियलमध्ये तुम्हाला खूप मोठा ट्विस्ट येताना पाहायला मिळणार आहे। तर इथे आनंदीची बहीण आरतीने पृथ्वीला स्वतःची मांडी दिली आहे झोपण्यासाठी। तर नक्की हे कशामुळे आणि हा पृथ्वी आरतीच्या एवढ्या जवळ कसा काय गेला हे पाहणं आजच्या भागात रंजक ठरणार आहे। प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ स्किप न करता पहा। तर मित्रांनो, आता इकडे हा जो विद्याधर आहे, विद्याधर इकडे शिल्पाकडे आलेला आहे आणि ज्यावेळी विद्याधरला कळतंय की पृथ्वी नाही तर युगंधरपाशी आनंदी आहे, त्यावेळी हेच सांगण्यासाठी विद्याधर जो आहे तो शिल्पाकडे आलेला असतो। आणि त्यावेळी आता विद्याधर इथे शिल्पाचे कान भरवत असतो। त्यावेळी आता इथे विद्याधर शिल्पाताईला म्हणतो की तुला माहिती आहे का, ती आनंदी कुठे आहे? ती आता यावेळी दादाच्या रूममध्ये आहे। त्यावेळी आता शिल्पा बोलते की काय, हिची एवढी हिंमत, ही युगंधरच्या खोलीत, तेही मी न सांगता? मी सांगितलेलं आहे की तिला पाऊल देखील ठेवायचं नाही, तरी देखील ती त्याच्या रूममध्ये गेलीच कशी? तर त्यावेळी आता शिल्पा जी आहे ती रागारागात इथे युगंधरच्या रूममध्ये आलेली आहे आणि आल्यानंतर तिने लगेचच आनंदीचा हात पकडलेला आहे आणि आनंदीचा हात पकडून इथे ती आनंदीला म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली? मी तुला एवढ्या वेळा बजावून सांगितलं तरी देखील तू युगंधरच्या रूममध्ये आलीच कशी? तर त्याचनंतर आता इकडे पृथ्वीला हे माहीतच नसतं की आता आत्तू जी आहे ती आता इकडे आपल्या बाबांच्या रूममध्ये गेलेली आहे आणि त्याला हेही माहीत नसतं की हे सगळं विद्याधरने शिल्पाताईला म्हणजे त्याच्या आत्याला सांगितलं आहे की आनंदी युगंधरच्या रूममध्ये आहे। इकडे आता हा जो काही पृथ्वी आहे ना, तो खूपच अस्वस्थ झालेला असतो। त्याला बाबांची खूप काळजी वाटत असते। इतक्या दिवसांपासून बाबांना त्यांची किती काळजी होती, पण तरी देखील इथे मुलांनी म्हणजे प्रांजल, पृथ्वी आणि मितालीनी त्यांना कोणीही समजून घेतलं नाही आहे। ज्यावेळी आता इथे युगंधरच्या ब्लँकेटमध्ये पृथ्वीला त्यांचा लहानपणीचा फोटो दिसला, त्याच वेळी पृथ्वीला कळालं की नाही, बाबा कधीही आपल्यापासून दूर गेलेच नव्हते, पण आपणच बाबांना समजून घेण्यास कमी पडलो। कुठेतरी त्यालाही गिल्ट वाटत असतं। तर त्यावेळी याच विचाराने आता पृथ्वी जो आहे तो गप्प बसलेला असतो आणि इकडे आता ही जी काही आरती आहे ती आरती पृथ्वीकडे आलेली आहे आणि त्यावेळी मिताली आणि प्रांजल दोघेही जण खाली जेवत असतात आणि त्याचनंतर आता आरती जी आहे ती पृथ्वीच्या रूममध्ये जाऊन पृथ्वीशी बोलू लागते। तर त्यावेळी आता पृथ्वी जो आहे तो म्हणत असतो की हे बघ आरती, मला ना आत्ता काहीच बोलायचं नाही आहे। तरी देखील आरती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते। ती म्हणते की हे बघ, मला माहीत आहे तुझ्या बाबांना बरं नाही आहे म्हणून तूही अस्वस्थ आहेस, पण हे बघ, तुला जर वाटत असेल ना की या सगळ्यात आनंदीची चूक आहे तर प्लीज असं समजू नकोस की त्यात आनंदीची चूक आहे। खरं तर आनंदी तशी मुलगी नाहीच आहे पृथ्वी। तर आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतो की आरती, आता मी त्या मनस्थितीतच नाही आहे की तुझं सगळं ऐकून घेऊ। तर त्यावेळी आता इथे आरती बोलते की नाही पृथ्वी, आता तुला हे ऐकावंच लागेल आणि हे सत्य सांगितल्याशिवाय तिला आनंदीला समजूनही घेता येणार नाही। त्यावेळी आता पृथ्वी जो आहे तो बोलतो की मग काय सांगायचं आहे तुला? तर त्यावेळी आता इथे आरती जी आहे ते पृथ्वीला सांगू लागते की पृथ्वी, हे बघ, तुला वाटत असेल की तुझ्या बाबांनी तिला तुझ्या आईची जागा दिली, पण नाही पृथ्वी, असं कधीच झालं नाही आहे। तुझ्या बाबांच्या मनात नेहमी तुझी आईच आहे आणि तुला माहिती आहे का, ज्या दिवसापासून आनंदी या घरात आली आहे त्या दिवसापासून आनंदी फक्त किचनमध्ये राहते। ना तुझ्या बाबांनी तिला या रूममध्ये येण्याची परमिशन दिली आहे, ना राहण्याची परमिशन दिली, ना तुझ्या आईची जागा दिली आहे। त्यामुळे कधीही आनंदीने त्यांच्याकडे ही गोष्ट मागितली नाही। कधीही तिने हक्क गाजवला नाही आहे की मी तुमची बायको आहे आणि मला तुमच्या रूममध्ये यायची परवानगी द्या। कधीही आनंदीने हे मागितलंच नाही आहे, कारण हे जे काही लग्न झालं आहे ना, ते फक्त आनंदीला वाचवण्यासाठी झालं होतं। तर आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतो की काय, एवढं सगळं घडलं म्हणजे खरंच आनंदी नेहमीच किचनमध्ये असते, पण मी या गोष्टीचा कधी विचारच नाही केला। तर त्यावेळी आता इकडे पृथ्वी जो आहे तो बोलतो की मला कळत नाही की आमच्या या घरामध्ये काय चाललं आहे आणि आतापर्यंत मला असं वाटायचं की बाबा चुकीचे आहेत आणि बाबांनी हा निर्णय जो घेतला आहे तो चुकीचा आहे, पण या निर्णयामागचं कारण काय होतं हेही मला माहीत नव्हतं। तर त्याचवेळी आता इथे आरतीने पृथ्वीला सगळं काही सांगितलं आहे। आनंदी कशी मुलगी आहे, आनंदीने तुमच्यासाठी काय केलं आहे, पण तिने कधीही ते बोलून दाखवलं नाही। नेहमीच ती शांत राहिलेली आहे, पण तिला कधीही तुझ्या आईची जागा घ्यायचीच नाही आहे पृथ्वी। तर त्यावेळी आता
आता इथे पृथ्वी जो आहे तो कुठेतरी आता आनंदीला समजून घ्यायला लागलेला आहे. आरतीकडून एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर आता पृथ्वीला कुठेतरी बरं वाटत असतं, त्याला कुठेतरी आधार वाटत असतो. तर त्याचवेळी आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतो की आरती, तुझ्या तोंडातून हे जे काही ऐकलं आहे ना, त्याने मला आज खूप बरं वाटलं आहे. असं म्हणत आता तो आरतीचा हात जो आहे तो हातात घेतो आणि आरतीला बोलतो की आरती, आज माझ्यापाशी थोडा वेळ बसशील प्लीज, मला ना आज झोपच लागत नाही आहे, प्लीज थांबशील इथे. तर त्यावेळी आता इथे पृथ्वीच्या म्हणण्यानुसारच आरती जी आहे ती पृथ्वीच्या रूममध्ये थांबते. का तर त्याला थोडंसं शांत करण्यासाठी आणि त्याच्याशी जरा वेळ गप्पा मारण्यासाठी किंवा त्याचं मन जरा मोकळं करण्यासाठी, यासाठीच आता आरती जी आहे ती पृथ्वीच्या रूममध्ये थांबलेली असते. तर त्याचनंतर आता इकडे पृथ्वीला केव्हा बोलता बोलता झोप लागली हे त्यालाही समजलं नाही. पण आता पृथ्वी अशा पद्धतीने झोपला आहे आणि इकडे आरतीही दमल्यामुळे तिलाही झोप लागते. तशाच पद्धतीने पृथ्वी तिच्या मांडीवर झोपी जातो. आणि इकडे आता जेव्हा विद्याधर इथे पृथ्वीशी बोलायला आलेला असतो, की पृथ्वीशी त्याला बोलायचं असतं, त्याच्या दादाविषयी युगधरविषयी त्याला बोलायचं असतं, म्हणूनच तो पृथ्वीकडे आलेला असतो. ज्यावेळी तो येतो त्यावेळी त्याने पाहिलं आहे की इथे आरती आणि पृथ्वी दोघेही जण एकत्र बसलेले असतात आणि तेही अशा पद्धतीने. त्यावेळी आता विद्याधरचा आणखीनच संताप होतो. विद्याधर जो आहे तो आता लगेच शिल्पाताईकडे जातो आणि शिल्पाताईकडे गेल्यानंतर इकडे शिल्पाताईला हाताला धरून घेऊन येतो आणि बोलतो की ताई चल, आता तू तुझ्या डोळ्यांनीच बघ की आपल्या घरामध्ये चाललंय तरी काय. तर ज्यावेळी आता इथे शिल्पाताई जी आहे ती पृथ्वीच्या रूमपर्यंत येते, त्यावेळी जेव्हा ती समोरचं दृश्य पाहते त्यावेळी ती चकित होते की हे सगळं काय आहे. तर त्यावेळी आता हा विद्याधर इथे शिल्पाताईची आणखीनच कान भरतो. बोलतो की हा बघ आता दोन्ही बहिणी कशा या बाप लेकाला वेटोळ घालून बसलेल्या आहेत, अगदी नागिनीसारखं. तर त्यावेळी जेव्हा शिल्पाने हे सगळं पाहिलं ना, आता तिचा फारच संताप होतो. तर सगळ्यात आधी आता पृथ्वी झोपलेला असतो, म्हणून इथे ती पृथ्वीला जास्त काही बोलत नाही, कारण त्याची झोप मोडू नये आणि त्याला त्रास होऊ नये, कारण ऑलरेडी तो युगंधरमुळे टेन्शनमध्ये आहे. तर त्याचनंतर आता इकडे विद्याधर आणि शिल्पा दोघेही जण आता चांगलाच कट रचतात. विद्याधर जो आहे तो बोलतो की या दोघी बहिणींना आता वटणीवर आणावंच लागेल. तर त्यावेळी आता शिल्पा जी आहे ती बोलते की हे बघ विद्याधर, तुला जे करता येईल ना ते कर, पण ही आरती पृथ्वीपासून लांब राहिली पाहिजे. मला नको आहे ह्या मुली आपल्या घरामध्ये. एकीने तर आधीच आपल्या युगंधरला फसवलं आहे आणि आता दुसरी ही माझ्या पृथ्वीला फसवायला चालली आहे. तर त्यासाठी तुला वाटेल ते, तुला जे करायचं आहे ते कर, पण हे दोघे जण असे एकत्र राहिले नाही पाहिजे. तर आता विद्याधर जो आहे तो बोलतो की हे बघ ताई, तू सांगितलं आहे ना, तू आता काळजीच करू नको, ते मी बघून घेतो की काय करायचं आणि काय नाही ते. असं म्हणत आता इकडे विद्याधरने ताईला शब्द दिला आहे की या दोघांना वेगळं करण्याची जबाबदारी आता माझी आहे. तर त्याचनंतर आता इकडे ही जी शिल्पा आहे ती पुन्हा राग आनंदीकडे येते. आनंदीकडे आल्यानंतर इथे आता तिचा आणखीनच राग वाढलेला असतो. फक्त या आनंदीमुळेच तिची बहीण इथे येते आणि इथे आल्यामुळेच आज ती पृथ्वीच्या बरोबर आहे हे पाहताच तिला आता खूप जास्त राग येत असतो. म्हणून ती आता सगळा राग आनंदीवरती काढते. तिथे गेल्यानंतर पुन्हा तिचा हात पकडते आणि बोलते की चल उठ इथनं, तुझी हिंमत कशी झाली इथे येऊन बसायची. तुला किती वेळा सांगितलं होतं, तुला 1000 वेळा सांगितलं होतं की युगंधरच्या रूममध्ये पाऊल ठेवायचं नाहीस, मग तू इथे आलीच कशी. तर त्यावेळी आनंदी जी आहे ती बोलते की ताईसाहेब हे बघा, ऐकून तरी घ्या माझं. हे पहा, मला पृथ्वीनेच इथे थांबायला सांगितलं होतं. पृथ्वी थोड्या वेळासाठी त्याच्या रूममध्ये गेला होता आणि म्हणूनच मी इथे थांबले, नाहीतर मी इथे आली नव्हती. तर त्यावेळी आता इकडे आनंदीला शिल्पा जी आहे ना ती हाताला धरून अगदी ओढतेच आणि त्यावेळी जेव्हा इथे आनंदीला ओढलं जातं त्यावेळी युगंधरने इथे आनंदीचा हात पकडलेला आहे. आता त्यावेळी इथे युगंधरला शुद्ध आलेली असते आणि त्याचनंतर जेव्हा त्याने आनंदीचा हात पकडला त्यावेळी युगंधर जो आहे तो बोलत असतो की समिधा 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 म्हणून तो आवाज देत असतो. आणि ज्यावेळी आता युगंधरला शुद्ध आली आहे हे पाहून आता शिल्पा जी आहे ती विसरून जाते. शिल्पा बोलते की युगंधर तू कसा आहेस. पण आता इथे मालक साहेब जे आहेत ते पुढे काही बोलत नाहीत, फक्त समिधा समिधा म्हणतात आणि आनंदीचा हात पकडलेला असतो, बस एवढंच. तर त्यानंतर आता इकडे आरतीला
वाटतं की आता खूप रात्र झाली आहे, म्हणूनच आरती जी आहे ती पृथ्वीच्या रूममधून निघायला लागते. आणि त्याच वेळी आता इकडे पृथ्वीलाही जाग येते. आणि पृथ्वीला जाग आल्यानंतर तो आरतीला म्हणतो की सॉरी आरती, पण मला झोप लागून गेली. तर त्यावेळी आरती जी आहे ती बोलते की इट्स ओके पृथ्वी, पण मला सांग, तू आनंदीला ॲक्सेप्ट केलं आहे का? म्हणजेच तू आनंदीला मालक साहेबांच्या रूममध्येही जाऊ दिलं. तर त्यावेळी आता इथे हा पृथ्वी जो आहे तो इथे आरतीला बोलतो की आरती हे बघ, ती त्यांची बायको आहे आणि ती तिचं कर्तव्य आहे की तिने मालक साहेबांची अशा वेळी काळजी घेणं साहजिकच आहे. तर त्यावेळी आता इथे तो बोलतो की मला माहीत आहे की एका बायकोला आपल्या नवऱ्याची किती काळजी असेल, पण म्हणूनच मी तिला तिचं कर्तव्य करू देत आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी तिला आई मानलं आहे. हे बघ, मी तिला तशा पद्धतीने पाहतच नाही आहे. पहिली गोष्ट, फक्त त्यांच्या नवरा बायकोमध्ये मला यायचं नाही आहे, त्याचमुळे मी तिला तिच्या रूममध्ये जाऊ दिलं. तर त्यानंतर आता इकडे आरती जी आहे ती बोलते की हे बघ पृथ्वी, हे जे काही करणं ना तेही सोपं नाही आहे, पण तू आनंदीला मालक साहेबांना भेटू दिलं हेच माझ्यासाठी खूप आहे, त्यासाठी खरंच थँक्यू. आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतो की इट्स ओके. पण त्यानंतर आता इकडे तो बोलतो की मला आनंदीबद्दल एवढं सगळं काही माहिती नव्हतं, पण आता मला आनंदीबद्दल थोडं काही कळायला लागलं आहे, आणि तेही फक्त तुझ्यामुळे. तर आता इकडे तो आरतीला म्हणतो की चल, आता मी ना बाबांच्या रूममध्ये जात आहे, त्यामुळे आता इथे आरती जी आहे ती बोलते की हो ठीक आहे, तू बाबांची काळजी घे आणि काही लागलं तर मला कळव. तर त्यावेळी आता इथे पृथ्वी जो आहे तो बोलतो की ठीक आहे, असं म्हणत आरती ही तिथून जाते आणि पृथ्वी बाबांच्या रूमकडे यायला लागतो. जेव्हा पृथ्वी बाबाच्या रूममध्ये आलेला आहे त्यावेळी पृथ्वीने पाहिलं आहे की शिल्पा आत्या जी आहे ती आनंदीचा हात ओढत आनंदीला रूममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यावेळी आता इथे पृथ्वी येतो आणि पृथ्वी आल्यानंतर तो आत्यावरती ओरडतो की आत्या, तू हे काय करत आहेस, तिला असं का ओढत आहेस? तर त्यावेळी आता इथे ती बोलते की पृथ्वी, तुलाही चांगलंच माहिती होतं, आणि मला सांग, तू हिला या रूममध्ये का येऊ दिलं? तर त्यावेळी आता पृथ्वी जो आहे तो बोलतो की हे बघ आत्या, ती त्यांची बायको आहे आणि तिचं कर्तव्य आहे की नवऱ्याची काळजी घेणं, आणि म्हणूनच मी त्यासाठी तिला आतमध्ये येऊ दिलं, बाकी काहीच नाही. तर त्यावेळी आता इथे पृथ्वी जो आहे तो आत्याला बोलतो की आधी तिचा हात सोड आणि तिला व्यवस्थित बसू देत. तर त्यावेळी आता इथे ही जी काही शिल्पा आहे ती बोलते की नाही पृथ्वी, मी तुझंही ऐकणार नाही आणि या मुलीचंही ऐकणार नाही, त्यामुळे हिला मी या रूमच्या बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. तर आता पृथ्वी जो आहे तो बोलतो की आत्या हे बघ, आधीच बाबांना बरं नाही आहे आणि तुम्ही इथे आरडाओरड करू नका. मी सांगितलं आहे ना आत्या की आनंदी या रूममधून कुठेही जाणार नाही, घेऊ देत त्यांना तिला बाबांची काळजी. तर त्यावेळी आता इथे ही जी काही ही आहे आनंदी आहे, तिला ही पृथ्वीचं बोलणं ऐकून खूप बरं वाटतं की पृथ्वीला तरी निदान समजतं आहे की मला काय वाटतंय आणि काय नाही ते. पण आता इथे ती आत्या जी आहे ना ती ऐकायलाच तयार नसते. तर आता पृथ्वी बोलतो की हे बघ आत्या, खरं तर तिच्यामुळेच आपले बाबा शुद्धीवर आले आहेत आणि आता कुठेतरी ते बोलले आहेत. बघ ना, तिचा हात पकडताच बाबांना काहीतरी जाणवलं आहे. तुला कळत कसं नाही आत्या? सोड तिचा हात, सोड. आणि या गोष्टीची जाणीव ठेव की कुठेतरी तिच्यामुळेच आपले बाबा शुद्धीवर यायला लागले आहेत. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय, पुढील भाग नक्की पहा.